मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आपण बघा बीड जिल्ह्याविषयी माहिती पाहत आहोत. कारण की पहा बीड पोलीस पाटील भरतीची जी काही मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये भरती निघाली त्यासाठी IMP. तर मित्रांनो या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे मित्रांनो, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. नसेल जॉइन होता येत तर मला जो काही मेसेज आहे पहा त्या मेसेजवर तुम्ही मला नक्की SMS करा. मी तुम्हाला त्याला ॲड करून घेईल. जो काही WhatsApp नंबर आहे आपला, त्या नंबरला तुम्ही मला मेसेज करा. जो काही स्क्रीनच्या खाली दिसतोय. फोनपे आणि WhatsApp नंबर एकच आहे. त्यामुळे जो दिसतोय बघा, त्याला नक्की तुम्ही SMS करा. चला आता प्रश्नाकडे वळूयात मित्रांनो. मित्रांनो तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. पुन्हा एकदा आवर्जून सांगतोय. त्यावरती बघा महत्त्वाच्या PDF त्याचबरोबर भरती संदर्भामध्ये अपडेट, हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, सगळे अपडेट त्या ग्रुपवरती मिळून जाणार आहे. चला आता बघा पार्ट 2 आहे आपला. इथून मागचे प्रश्न आपण पार्ट 1 मध्ये टाकले होते. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. या ठिकाणी प्रश्न आहे बघा, माजलगाव शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले पहा. खूप IMP प्रश्न आहे. जिल्ह्याविषयी पहा. तर माजलगाव शहर मित्रांनो जे आपण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा व्हिडिओ पॉज करून. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय पहा. ऑप्शन्स क्रमांक बी सिंदफाना. लक्षात ठेवा मित्रांनो, माजलगाव हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे. तर सिंदफाना नदीच्या काठावर वसलेलं आहे पहा. बरोबर. माजलगाव धरण कोणत्या प्रकल्पाचा एक भाग आहे? सांगा पटकन. माजलगाव धरण कोणत्या प्रकल्पाचा एक भाग आहे? तर मित्रांनो कोणत्या प्रकल्पाचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जायकवाडी. ऑप्शन क्रमांक बी जायकवाडीचा आहे पहा. माजलगाव नगरपालिकेची स्थापना केव्हा झाली? चला सांगा पटकन. माजलगाव नगरपालिकेची स्थापना केव्हा झाली? तर 1953 मध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो 1953 मध्ये झालेली आहे. नेक्स्ट आहे पहा, गेवराईचं पूर्वीचं नाव काय होतं? काय प्रश्न आहे? गेवराईचं पूर्वीचं नाव काय होतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर काय होतं मित्रांनो, गौराई होतं. ऑप्शन क्रमांक ए गौराई. ऐतिहासिक राक्षस भवन हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले पहा. ऐतिहासिक राक्षस भवन हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर गोदावरी नदी. ऑप्शन क्रमांक सी गोदावरी नदी. गेवराई तालुक्यामध्ये कोठे एक लिंगेश्वराचं मंदिर आहे? गेवराई तालुक्यामध्ये कोठे एक लिंगेश्वराचं मंदिर आहे? पुढे मित्रांनो पाडळशिंगे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक बी पाडळशिंगे या ठिकाणी. गेवराई तालुका कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पहा. गेवराई तालुका कोणत्या? आता बघा कापूस उत्पादन. मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कापूस उत्पादन. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या नदीच्या तीरावर आंबेजोगाई शहर वसलेले आहे पहा. कोणत्या नदीच्या तीरावर आंबेजोगाई शहर वसलेलं आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी जयंती नदी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जयंती नदी हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, आंबेजोगाई शहराचं ग्रामदैवत कोणतं आहे? आंबेजोगाई शहराचं ग्रामदैवत कोणतं आहे? तर माता योगेश्वरी देवी पहा. ऑप्शन क्रमांक बी माता योगेश्वरी देवी. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं शहर कोणतं आहे? मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं शहर कोणतं आहे? तर आंबेजोगाई मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. आशियातील पहिलं ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय कोणत्या ठिकाणी उघडण्यात आलं? बघा या ठिकाणी विचारलंय आशियातील पहिलं पहा. कुठं लिहिल? आशियातील पहिलं. तर अंबाजोगाई मित्रांनो आपल्या या ठिकाणी उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी. धारूर नगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली? चला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. धारूर नगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1953. ऑप्शन क्रमांक बी 1953 ला करण्यात आली पहा. कधी? 1953 ला. धारूर तालुका कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो? सांगा पटकन. तर मित्रांनो कोणता येतो? माजलगाव. ऑप्शन क्रमांक सी माजलगाव मित्रांनो काय पहा याचं योग्य उत्तर आहे पहा माजलगाव. नेक्स्ट आहे पहा, धारूर शहराचं ग्रामदैवत कोणतं आहे? तर कोणतं मित्रांनो? धारेश्वर. ऑप्शन क्रमांक बी धारेश्वर. नेक्स्ट आहे मित्रांनो, धारूर हे ठिकाण कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? कोणतं? धारूर हे ठिकाण कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? सांगा पटकन. तर खवा. ऑप्शन क्रमांक सी खवा. खव्याचं काय होतं बघा, पेढे होतात, मिठाया होतात, गुलाबजाम सुद्धा होतात पहा. लक्षात ठेवायचं गुलाबजाम भाऊ. पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका. चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य
विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं, आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो, तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो, जेवढी गाडी फास्ट जाणार, तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी आहे बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या PDF बनवले आहेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो. ₹249 ची किंमत असणारे हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, 9325230840 या नंबरला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे पहा. त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची PDF असणार आहे आणि मित्रांनो गाफील राहू नका. लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या. कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे. संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. आष्टी नगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली? आष्टी नगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली? सांगा पटकन. 1964 ऑप्शन क्रमांक बी 1964 ला आष्टी नगरपालिकेची स्थापना करण्यात आली होती पहा. आष्टी तालुक्यामध्ये कुठे मच्छिंद्रनाथाची संजीवन समाधी आहे पहा. सांगा पटकन. पुढे मित्रांनो साबरगाव मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी साबरगाव. नेक्स्ट आहे पहा. कोणत्या क्रांतिकारकाने 1818 साली आष्टीमध्ये इंग्रजांविरोधामध्ये उठाव केला? तर बघा धर्माजी प्रतापराव गर्जे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. धर्माजी प्रतापराव गर्जे. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो क्रांतिकारक धर्माजी प्रतापराव गर्जे यांचं जन्मगाव कोणतं आहे? कोणतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी हातोला. लक्षात ठेवा मित्रांनो, हातोला याचं योग्य उत्तर आहे पहा. संत कवी मुकुंदराज कोणत्या संप्रदायाशी संबंधित होते? संत कवी मुकुंदराज कोणत्या संप्रदायाशी संबंधित होते? तर नाथ संप्रदाय आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कवी दासोपंताचं पूर्ण नाव काय आहे? कवी दासोपंताचं पूर्ण नाव काय आहे? तर काय बघा, दासो दिगंबर देशपांडे. ऑप्शन क्रमांक ए दासो दिगंबर देशपांडे. कवी दासोपंत यांनी कोणत्या टोपण नावाने लेखन केलं आहे? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. कवी दासोपंत यांनी कोणत्या टोपण नावाने लेखन केलं आहे? तर दिगंबर दिगंबरानुचर या नावाने केलेले पहा. संत मनस्थ स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे पहा? कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर परम रहस्य. ऑप्शन क्रमांक बी परम रहस्य याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा परम रहस्य. नेक्स्ट आहे पहा. संत श्री मनस्व स्वामी यांची साहित्य रचना कोणती आहे? तर कोणती मित्रांनो? अष्टके. ऑप्शन क्रमांक सी अष्टके आहेत पहा. स्टार मारून ठेवा खूप महत्वाचा आहे. पुढचा सुद्धा खूप महत्वाचा बघा. श्री भगवान बाबा महाराज यांचं जन्मगाव कोणतं आहे? भगवान बाबा महाराज यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर सावरगाव मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब सावरगाव याचं योग्य उत्तर आहे पहा. हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? कोणी लिहिला आहे मित्रांनो? स्वामी रामानंद तीर्थ. लक्षात ठेवा स्वामी रामानंद तीर्थ. मराठवाडा मित्रमंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? मराठवाडा मित्रमंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर सदाशिव मार्तंग गर्गे. ऑप्शन क्रमांक बी सदाशिव मार्तंग गर्गे. पद्म पुरस्कार मिळवणारे बीड जिल्ह्यातील पहिले व्यक्ती कोण आहेत? तर मित्रांनो पद्म पुरस्कार मिळवणारे बीड जिल्ह्यातील पहिले व्यक्ती कोण आहेत? तर मित्रांनो शंकर बापू आपेगावकर याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी शंकर बापू आपेगावकर. नेक्स्ट आहे पहा. शंकर बापू आपेगावकर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर मित्रांनो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर पखवाद वादन. मित्रांनो लक्षात ठेवा पखवाद वादन याचं योग्य उत्तर आहे पहा. बीडचा छोटा शुभ असे कोणाला संबोधण्यात येतं? कोणाला संबोधण्यात येतं मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी श्रीनिवास खोत यांना. लक्षात ठेवा. बीड जिल्ह्याच्या दक्षिण मध्य भागाला काय म्हणतात? बीड जिल्ह्याच्या दक्षिण मध्य भागाला काय म्हटलं जातं? तर काय म्हटलं जातं मित्रांनो? मांजरथडी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक बी मांजरथडी.
जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्राचीनकालीन अड्ड्यासाठी प्रसिद्ध आहे? जिल्ह्यातील कोणतं ठिकाण प्राचीनकालीन अड्ड्यासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, नागनाथ मानोर, ऑप्शन क्रमांक बी, नागनाथ मानोर. धारूर किल्ल्याचे नाव काय आहे? बघा, धारूर किल्ल्याचं नाव काय आहे सांगा. तर ऑप्शन क्रमांक बी, फतेहाबाद किल्ला. ऑप्शन क्रमांक बी, फतेहाबाद किल्ला. धारूर शहर हे कोणत्या धातूच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे पहा? तर बघा, सोने चांदी. ऑप्शन क्रमांक बी, सोने चांदी. नेक्स्ट बघा, वडवणी शहर हे कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? कोणतं? वडवणी शहर हे कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? तर हातमागावरील टेरिकॉट कापड याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, रामायणाशी संबंधित असणारं बीड जिल्ह्यातील ठिकाण कोणतं आहे? तर जटाशंकर मंदिर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जटाशंकर मंदिर. नेक्स्ट हे पहा, बीड जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट काय मित्रांनो, मानवलोक या सेवाभावी संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मानवलोक सेवाभावी संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, अंबाजोगाई. मित्रांनो, आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचं आहे सगळ्याला, अंबाजोगाई. नेक्स्ट मित्रांनो, निजामशाहीमध्ये अंबाजोगाई शहराचं नाव काय होतं? निजामशाहीमध्ये अंबाजोगाई शहराचं काय नाव होतं? तर मोमिनाबाद होतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी, मोमिनाबाद. संत एकनाथाचे समकालीन संत कवी कोण होते? संत एकनाथाचे समकालीन संत कवी कोण होते? तर कोण होते मित्रांनो? दासोपंत होते. लक्षात ठेवायचं आहे, दासोपंत. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू कोण आहे? सांगा पटकन. तो कोण आहे बघा, संजय बांगर आपलं बरोबर उत्तर आहे पहा. तलवाडा या ठिकाणी कोणत्या देवीचं मंदिर आहे? तलवाडा या ठिकाणी कोणत्या देवीचं मंदिर आहे? सांगा पटकन. तर त्वरिता देवी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे बा. लक्षात ठेवायचं आहे, त्वरिता देवी. हे कोणत्या ठिकाणी? तर गेवराई तालुका. लक्षात ठेवायचं आहे, गेवराई तालुका. बीड जिल्ह्यामध्ये सर्वात शेवटी अस्तित्वात आलेलं तालुके कोणते आहेत? सगळ्यात शेवटी कोणकोणते अस्तित्वात आली? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, वडवणी, शिरूर, कासार हे दोन या ठिकाणी तालुके ते अस्तित्वात आले पहा. बीड जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्याच्या सीमा मिळालेल्या आहेत पहा? अतिशय IMP प्रश्न आहे की बीड जिल्ह्याला टोटल किती जिल्ह्यांच्या सीमा मिळालेल्या आहेत? किती पहा? ऑप्शन क्रमांक सी, 6. समजलं. नेक्स्ट मित्रांनो, सरस्वती वान नद्या कोठे उगम पावतात? सरस्वती व वान या नद्या कुठं? तर मित्रांनो, बालाघाट. ऑप्शन क्रमांक बी, बालाघाटमध्ये मित्रांनो ह्या उगम पावतात. बीड जिल्ह्याचं हवामान कसं आहे? बीड जिल्ह्याचं जे काही हवामान आहे हे कसं आहे? तर मित्रांनो, उष्ण आणि कोरडे पहा. ऑप्शन क्रमांक सी, उष्ण आणि कोरडे. बीड जिल्ह्यामध्ये कोणतं अभयारण्य आहे? बीड जिल्ह्यामध्ये कोणतं अभयारण्य आहे? मयूर अभयारण्य, नायगाव मित्रांनो हे अभयारण्य आहेत. नेक्स्ट हे बघा, बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता तालुका आहे? बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता तालुका आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, आष्टी तालुका आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता तालुका आहे? आष्टी तालुका आहे. बीड जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता तालुका आहे पहा? बीड जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता तालुका आहे? तो ऑप्शन क्रमांक बी, अंबाजोगाई. लक्षात ठेवायचं आहे पहा, अंबाजोगाई हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. गोदावरी आणि सिंदफणा या नदीच्या संगमाचं ठिकाण काय पहा? गोदावरी आणि सिंदफणा या नद्यांच्या संगमाचं ठिकाण कोणतं आहे? तर मंजरत. ऑप्शन क्रमांक सी, मंजरत आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे? तर कोणत्या ठिकाणी? ऑप्शन क्रमांक सी, माजलगाव मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, माजलगाव. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये लेण्या कोणत्या ठिकाणी आहेत? बीड जिल्ह्यात कुठे लेण्या आहेत? तर पारगाव. ऑप्शन क्रमांक सी, पारगाव हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. कोणत्या ठिकाणी? पारगाव या ठिकाणी. नेक्स्ट हे पहा, बीड जिल्ह्याचं सरासरी तापमान किती आहे? बीड जिल्ह्याचं सरासरी तापमान किती आहे? 31 डिग्री ते 40 डिग्री मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. 31 डिग्री तर 40 डिग्री आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये सर्वाधिक वने आपल्याला पाहायला मिळतात? तर वडवणी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वडवणी. देवदेवळांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? देवदेवळांचा जिल्हा.
तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बीड जिल्हा म्हणून ओळखलं जातं. पहा ऑप्शन क्रमांक बी बीड जिल्हा. नेक्स्ट मित्रांनो मराठवाड्याचं हृदय म्हणून कोणत्या जिल्ह्याला संबोधलं जातं? मराठवाड्याचं हृदय म्हणून. तर ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो बीड जिल्ह्यालाच या ठिकाणी संबोधलं जातं. पहा कोणत्या राणीने बीडचं नाव चंपावती नगर असं ठेवलं होतं? सांगा पटकन. तर चंपावती मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती नगरपंचायती आहेत? लक्षात ठेवा 5 आहेत. पहा ऑप्शन क्रमांक सी 5. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो थर्मल पॉवर स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे? काय प्रश्न आहे? थर्मल पॉवर स्टेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर परळी वैजनाथ. ऑप्शन क्रमांक बी परळी वैजनाथ मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा जोगाई देवी आणि खोलेश्वर मंदिर कोणत्या शहरामध्ये आहेत? पहा जोगाई देवी आणि खोलेश्वर मंदिर कोणत्या ठिकाणी आहेत? तर अंबाजोगाई मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी. 17व्या शतकामध्ये श्री वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? तर पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर. पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर. नेक्स्ट पहा जालिंदरनाथाचे पुरातन मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? शिरूर तालुक्यातील येवलवाडी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा श्री कंकालेश्वर जलमंदिर कोणत्या ठिकाणी आहे? कंकालेश्वर जलमंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर बीड या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बीड या ठिकाणी. पहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर अंबाजोगाई तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती नगरपालिका आहेत? बीड जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत? तर 6 नगरपालिका आहेत. पहा ऑप्शन क्रमांक बी 6. नेक्स्ट आहे पहा बीडच्या कोणत्या तालुक्याची सीमा लातूर जिल्ह्याला लागून आहे? पहा बीडच्या कोणत्या तालुक्याची सीमा लातूर जिल्ह्याला लागून आहे? तर अंबाजोगाई मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर आहे. पहा अंबाजोगाई. नेक्स्ट आहे पहा बीडच्या कोणत्या तालुक्याची सीमा धाराशिव जिल्ह्याला लागून आहे? पहा धाराशिव जिल्ह्याला लागून कोणत्या तालुक्याची सीमा लागलेली आहे? तर केज तालुका. ऑप्शन क्रमांक बी केज तालुका. गोदावरी नदी बीड जिल्ह्यामध्ये कुठून प्रवेश करते? सांगा पटकन. तर गेवराई तालुक्यामधून मित्रांनो गोदावरी नदी बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. पहा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 हा कोणत्या तालुक्यातून जातो? तर मित्रांनो कोणत्या तालुक्यातून जातो? तो गेवराई बीड. ऑप्शन क्रमांक बी गेवराई बीड. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता आहे बीडमधला? तर वडवणी तालुका आहे. पहा ऑप्शन क्रमांक बी वडवणी तालुका. समजलं? वडवणी तालुका आहे. पहा बीड जिल्ह्यातील धारूर या ठिकाणी कोणता किल्ला आहे? सांगा पटकन. बीड जिल्ह्यातील धारूर या ठिकाणी कोणता किल्ला आहे? तो ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो भुईकोट किल्ला आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला भुईकोट किल्ला. समजलं? नेक्स्ट आहे मित्रांनो अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचं अंतर किती आहे? तर 261 किलोमीटर आहे. किती? 261 किलोमीटर. तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर प्रश्न आहेत. पहा एवढे सगळे या ठिकाणी शिकवता येणार नाही आपल्याला कारण की वेळेचं बंधन आहे. तुमचा पण अभ्यास इतर सुद्धा कव्हर झाला पाहिजे. यासाठी मित्रांनो 249 रुपयाला आपण अतिशय महत्त्वाचे आय-एम-पी प्रश्न एकदम कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी प्रश्न बनवलेत मित्रांनो 249 रुपयामध्ये. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न भेटणार आहेत. सोबतच मित्रांनो याचे जे काही PDF आहेत पहा तुम्हाला तुमच्या WhatsAppला पुरवले जाणार आहेत. पहा तुम्ही तशा पण वाचू शकता किंवा झेरॉक्स पण काढू शकता. खूप आय-एम-पी आपण या ठिकाणी PDF बनवलेले आहेत आणि आपले प्रश्न बघा बरेच पेपरला येत असतात. पहा त्यामुळं अचूक नियोजनासोबत आपण हे PDF बनवले आहेत. पहा 249 रुपयाला तुम्हाला काय करायचं आहे खाली जो काही फोनपे गुगल पे नंबर दिसतोय बघा 9325230840 या नंबरला 249 रुपये पाठवायचे आहेत. पहा आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF मी तुम्हाला पाठवून देईन. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला मित्रांनो सर्वांचा आभार. कारण की गावातल्या गावामध्ये नोकरी आहे आणि ही नोकरी सुटणं आपल्या हातातून जाता कामा नये. कारण की पहा आता या ठिकाणी पोलीस भरती करणारे स्पर्धा परीक्षा करणारे सुद्धा उतरणार आहेत. त्यांना तोंड द्यायचं आहे. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे आपलं. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी फॉर्म भरा आणि मित्रांनो गावातल्या गावात नोकरी पहा. बाहेर जाऊन आपल्याला या ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा गावातल्या गावात करा आणि चांगला या ठिकाणी पगार सुद्धा आहे. पहा बरोबर आहे की नाही? त्यामुळे मित्रांनो ही संधी सोडू नका. इथपर्यंत आला असेल तर लगेच फोनपेमध्ये जा. आपले बघा 249 रुपये कुठेही खर्च होतात. पहा योग्य डायरेक्शनने तुम्ही पैसे खर्च करा आणि अभ्यासावर केलेली गुंतवणूक कधीच व्हायला जात नसते. पहा बरोबर आहे की नाही? त्यामुळे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणावर केलेली गुंतवणूक कधीच व्हायला जाणार नाही. 249 रुपयाकडे बघू नका. एकदा तुम्हाला नोकरी लागली तर अशी कितके पैसे आपण या ठिकाणी कमवू शकतो एकदा पगार चालू झाल्यानंतर. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. फोनपेमध्ये जा.
जो काही क्यूआर आहे तो क्यूआर स्कॅन करा किंवा जो काही फोनपे किंवा गुगल पे नंबर आहे त्यावर पाठवा पैसे आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरच्या व्हॉट्सअपला पाठवा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल पहा. लवकरात लवकर घ्या. जास्त काही सांगत नाही. वेळ फार कमी आहे आपल्याकडे.